एव्हरीवन, मी शिवानीस ऑडिओ बुक अँड व्लॉग्स या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर फायनली मी निघालेली आहे इतवारी संसार फॅशन मॉलमध्ये, तुम्ही पाहू शकता। आणि वाजलेले होते 12 आणि फायनली मी तिथे पोहोचली आणि मग सुरुवात झाली आमच्या शूटची। ॲक्च्युली हा आमचा ब्रँड शूट होता, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे। आणि इंस्टाग्रामला जेही मला फॉलो करत असेल तर त्यांना BTS आणि पोस्ट वगैरे सगळं दिसलंच असेल। सो आम्ही फायनली 4th फ्लोअरला पोहोचलो आणि इथे सगळी आम्ही आमचं सुरुवात केलं की चला आम्हाला आता रेडी व्हायचं आहे सगळ्या शूटसाठी। तुम्ही बघू शकता की इथे प्रचंड भारी आणि खूप सुंदर ड्रेसेसचं कलेक्शन होतं, बापरे खूप सुंदर। सो आम्ही फायनली आमचं सेटअप करत होतो आणि सुरुवात झालेली सगळ्यात आधी आमच्या मेकअप लुकपासून। फायनली थोडं रेडी झाल्यानंतर, थोडं रिलॅक्स झाल्यानंतर लेन्स टाकून घेतलेली आहे सगळ्यांनी। आणि तुम्ही बघू शकता इथे कॉस्ट्यूम दिलेले होते, ते आम्हाला डिसाईड करायचं होतं की कोणाला कोणता कॉस्ट्यूम छान दिसेल म्हणून। मग ही सगळी सेटिंग चाललेली होती की चला बघा किती सुंदर ड्रेसेस होते, प्राईजही तसेच होते। पण ॲक्च्युली खरं म्हटलं गेलं तर हे ड्रेस घालण्याचं माझं स्वप्न होतं, जे अर्थातच पूर्ण झालेलं होतं। चला तर एव्हरीवन, झाली आहे सुरुवात मेकअप लुक करायला। अमृता ताई आणि रसिका ताई यांनी खूप सुंदर असा आमचा मेकअप लुक करून दिलेला होता। आणि आमच्या कास्टिंग डायरेक्टर मॅम या आमच्यासाठी पोजेस वगैरे शोधत होत्या आणि त्या BTS बनवत होत्या। तुम्ही बघू शकता ॲट अ टाईम दोघींचा मेकअप सुरू आहे, म्हणजे फास्ट झालं पाहिजे म्हणून, कारण की बऱ्यापैकी वेळ होता। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मॅम सर्च करत होत्या की आम्हाला कुठला पोजेस, कुठलं लुक आणि कसं करावं म्हणून। धनश्री काय करत आहे? ती बिचारी सॅड झालेली आहे, कारण तिच्या वजनापेक्षा जास्त वजनाचा फ्रॉक घातलेला आहे म्हणून। तर तुम्ही बघू शकता ह्या ड्रेसची प्राइस किती आहे, 18,555 रुपये MRP आहे। आणि इथे तुम्हाला होलसेल रेटमध्ये मिळते 15,995, म्हणजे 16,000 रुपयाला 5 रुपये कमी फक्त। मला असं वाटलं की चाय आहे, पण ॲक्च्युली खरं म्हटलं गेलं तर कॉफी आहे। गाईज, एक डॉल रेडी झालेली आहे। ही डॉल कोणती आहे तुम्ही सुचवा। तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसत आहे आणि माझा पण तुम्हाला लुक दाखवेल। रेडी झाल्यानंतर फायनली आले फोटोग्राफर, कारण की फायनली आता शूट करण्याची वेळ आलेली होती। वेळ बराच झालेला होता आणि तुम्ही बघू शकता सगळ्यांच्या हेअरस्टाईल करणं सुरू आहेत। आणि जे आहे बॅकग्राऊंड वगैरे हवं होतं आम्हाला, ते बॅकग्राऊंड वगैरे सेटअप सगळं रेडी झालेलं आहे आणि दादा पण त्यांचं सेटअप करते आहे। आणि तुम्ही पाहू शकता की खूप सुंदर शूट चालू होतं। तुम्हाला दाखवते माझ्या फ्रॉकची जवळून डिझाईन, आणि तुम्ही बघू शकता आम्ही हा व्हिडिओ इंस्टाग्रामला पोस्ट केलेला आहे। सो त्याचं मागचं BTS तुम्हाला दाखवते आहे। आणि त्यांचं शूट चालू होतं, त्याच्यामुळे मी दियासोबत करत बसले होते टाईमपास अँड फोटोशूट वगैरे। तुम्ही बघू शकता सगळं शूट झालं होतं, म्हणून मग आम्ही काहीतरी असं वेळ होता म्हणून आमच्यापाशी, मग चला म्हटलं की थोडंफार आमचं शूट करून घ्यावं। आणि तर तुम्ही बघू शकता माझं शूट पूर्ण झालेलं आहे, इथं पण झालेलं कंप्लीट। आता बाकी आहे माझ्या मैत्रिणीचं। लाईटिंग ॲक्च्युली बंद केल्यामुळे प्रॉपर दिसत नाही आहे आणि ती करते आहे ड्रेसची फिटिंग।
फायनली ड्रेस चेंज अँड नेक्स्ट आउटफिटवर शूट चालू झालं. हाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे ऑलरेडी यूट्यूब अँड इंस्टाग्रामला. सो वेळ होता म्हणून चला म्हटलं आम्ही काढत बसलेलो होतो सेल्फी, तुम्ही बघू शकता. आणि आम्हाला खूप जोराची भूक लागली होती म्हणून आमच्यासाठी एक नाश्ता आलेला होता. मग आम्ही सगळेजणांनी मिळून सगळ्यांनी नाश्ता केला. तुम्ही बघू शकता माय फेवरेट त्यांनी खूपच मस्त शेवपुरी आणलेली होती जे अनएक्सपेक्टेड होतं. आणि फायनली सगळं शूट करून झाल्यानंतर आम्ही घरी निघालो. सो होप्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. याचे सगळे पोस्ट वगैरे सगळे इंस्टाग्रामला दिसतील म्हणून तुम्ही प्लीज मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. आणि येस व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.